लक्षात घ्या, माध्य वेगळा आहे आणि माध्यांक वेगळा आहे. त्यानंतर आहे रेंज. रेंज म्हणजे परिसर. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रेंज म्हणजेच परिसर होते हे माहीतच नाही राहत. आता बघा, यावर आधारित आपण पहिला प्रश्न घेणार आहोत मीनच्या संदर्भात. मीनच्या संदर्भातील पहिला प्रश्न तुमच्या पुढे आहे. हा, विज्ञान की एक परीक्षा में विद्यार्थियों के एक समूह द्वारा 100 में से प्राप्त किए गए अंक यहाँ पे दिए गए हैं. 85, 76, 90, 85, 39, 48, 56, 95, 95, 81 और 75. हे जे अंक दिलेले आहे 100 पैकी प्राप्त झालेले आहे. त्या ठिकाणी समूह द्वारा प्राप्त अंकों का माध्य क्या है. आता या ठिकाणी लक्षात घ्या, माध्य जर विचारलेला असेल तर त्या ठिकाणी मीन काढायचा आहे. मीन म्हणजेच काय, तर ॲव्हरेज काढायचा आहे. ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजेच काय, तर सरासरी काढायची आहे आणि हिंदीमध्ये माध्य. मग सरासरी जर काढायची असेल तर सर्व अंकांची बेरीज करावी लागेल. सर्व अंकांची बेरीज भागिले तेवढे अंक, जेवढे अंक असतील तेवढे. आता या ठिकाणी बघा, आपण बेरीज करणार आहोत. 5 आणि 6, 6 5 11, 11 आणि 6 17, 17 आणि 8 25, 25 आणि 9 34, 34 आणि 5 39, या ठिकाणी 40 45 आणि हे 5 म्हणजेच 50, 50 शून्य दिलेलं आहे. या ठिकाणी 5 7 5 12, 12 8 20, 29 30 34, 38, 38 आणि 3 41, 41 आणि 8 49, 50 58, 58 आणि 7 65 होतात. 65 आणि 8 म्हणजेच 73. सो या ठिकाणी आपण 73 लिहिले. आता डिवायडेड बाय किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 या ठिकाणी संख्या आहे. सो डिवायडेड बाय तेवढ्या संख्या 10 म्हणजे 0 0 कॅन्सल झाल्यानंतर 73 हा या सर्व अंकांचा म्हणजे प्राप्तांकाचा काय झालेला आहे, तर सरासरी अर्थात मीन अर्थात माध्य अर्थात त्या ठिकाणी ॲव्हरेज निघालेले आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, इट्स अ राईट आन्सर. आता मित्रांनो, तुम्हाला नेहमीप्रमाणे एक प्रश्न मी होमवर्कसाठी देत असतो. विज्ञान की एक परीक्षा में विद्यार्थियों के एक समूह द्वारा 100 में से प्राप्त किए अंक आपल्या पुढे आहेत. 88 पासून तर 78 पर्यंत या सगळ्या अंकांची बेरीज करा, डिवायडेड बाय तेवढे अंक करा आणि त्याचं आन्सर माध्य काढायचं आहे. सो यू कॅन फाइंड आउट इट्स मीन 73 आहे, 70 आहे, 71 आहे की 72 आहे. मीन काढल्यानंतर तुम्ही त्याच्याला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राबद्दल शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.